बर हे काय लावलंस तू हे खाली? मी तुपाचा एक हात लावलाय त्याला. बर म्हणजे ते नीट आपलं मिश्रण चिकटू नये म्हणून. चिकटू. बर घ्या. पुढे काय? तर आपण याच्यावर आता केसर घालूया. हा हा थांब मी कारण मला हे असं ते छान गार्निश कर. म्हणून सजावटीचं काम मला फार आवडतं. आता तुझे आवडते पदार्थ हे पण असे घालूया. हो हे आपण जरा भरपूर प्रमाणात घालूया ना. म्हणजे कसं नैवेद्याचे म्हणल्यावर श्रीमंत असला पाहिजे पदार्थ. पिस्ता. आता आपण हे मिश्रण इथे ठेवणार आहोत. बर वाफवून घ्यायचं. हो झाकण ठेवायचं. वा वा वा. आणि किती वेळ लागतो याला साधारण तयार व्हायला? 10 ते 15 मिनिट. बर मग आपण हे छान होऊ देऊयात. तोपर्यंत आम्हाला एक छानसं गाणं ऐकायचंच आहे. जरूर. एक मी एक तू ओढे ही मखमली मखमली, दिवस गुंतण्याचे बंध हे मखमली मखमली, मदहोश भावे जरा बिलगून जावे तुला, साथ आहे नवी वाटे हवी, जाणीव स्पर्शातली मखमली मखमली, दिवस है रात है मखमली, बात है मखमली, साथ है मखमली मखमली मखमली. क्या बात है. थँक्यू. खूप सुंदर. तयार झाल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? तयार झाल्यानंतर ते आपण एका डिश मध्ये घेऊन त्याच्या आपण वड्या पाडणार. फॅन्टास्टिक. म्हणजे बंगाली जो पदार्थ आहे स्टीम संदेश तो तयार होतोय. तो तयार झाला की आम्ही छान वड्या पाडून घेतो. तुम्ही एक काम करा, पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. स्टीम संदेश बनवण्याकरता लागणारं साहित्य: पनीर, पिठी साखर, वेलची पावडर, केशर, गुलाब पाणी, पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पनीर घेऊन त्यामध्ये वेलचीची पावडर, गुलाब पाणी आणि केशर घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. ह्या मिश्रणात पिठी साखर घालून पुन्हा एकत्र करावं. प्लेटला तूप लावून त्यामध्ये सर्व मिश्रण थापून घ्यावं आणि त्यावर केशर, बदामाचे काप आणि पिस्त्याचे तुकडे घालावे. कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर प्लेट ठेवून कढईवर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यावं. शिजवलेल्या संदेशच्या वड्या पाडून सर्व्ह कराव्यात.